आता नेक्स्ट कॉन्सेप्ट बघा. हे काही फंक्शन्स आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन. हे कसे करायचे? बेस 10. आता इथे विचारला आहे मॅथ डॉट लॉग 10 म्हणजे काय? लॉग 10चा अर्थ काय होतो? शिकल्या ना मॅथमॅटिक्स म्हणजे लॉग 10. बेस जर 10 असेल याची 1 होतो ना. तसंच एक्झाम्पल विचारलं समजा लॉग 10,000 किती येईल याचा ॲन्सर? त्याचा ॲन्सर काय येईल? लॉग 10 काय होतं याची पॉवर? 10 to the power 3 इथे येतो ना, बाहेर येतो ना या साईडनं. याचा ॲन्सर 1 येते, दॅट इज ॲन्सर इज 3. इज इट क्लिअर? व्हेरी सिम्पल. हे काही फंक्शन्स आहे मॅथमॅटिकल. आता साईन मॅथ π/2चा अर्थ काय होतो? π/2 म्हणजे 1. साईन π/2 इज इक्वल्स टू 1. साईन 90 इज इक्वल्स टू 1. कॉस 0 इज इक्वल्स टू 1. टॅन π/4 मीन्स की 1. वॉट एव्हर तुम्ही यू कॅन कॅल्क्युलेट. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डिग्री टू रॅडियन कन्व्हर्शन. मॅथ डॉट रॅडियन 180 रॅडियनमध्ये तो कन्वर्ट करून देईल तुम्हाला. हे याच्यासाठी आवश्यक आहे. डेटा सायन्समध्ये कुठेतरी हे वापरलं जातं, ह्या गोष्टी वापरल्या जातं. ॲनालाइज करायचं आहे तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये, एखाद्या परफॉर्मन्स ग्राफ आहे, काही आहे, त्या केसमध्ये ह्या गोष्टी यूज होतात. ठीक. नंबर 2 वर्ड कन्व्हर्टर. तसंच एक मॉड्यूल आहे, तुम्हाला एखाद नंबर दिलेला आहे, म्हणजे तुम्ही बँकमध्ये लिहिता ना, राईट द नंबर इन वर्ड्स, येस ऑर नो, असं लिहिता ना तुम्ही, तर ते कन्व्हर्शन आहे. आता कोणती जरी लायब्ररी तुम्हाला इन्स्टॉल करायची असली या नंपायमध्ये किंवा नॉट नंपाय, या कोलॅबमध्ये, कशी इन्स्टॉल करा ती लायब्ररी तुम्ही? व्हेरी सिम्पल. हा साईन महत्त्वाचा सर्वात पहिले. इथे लिहायचं पिप इन्स्टॉल. पिप इन्स्टॉल लायब्ररीचं नाव, नेम ऑफ मॉड्यूल और लायब्ररी. ठीक आहे. इज इट क्लिअर? नेम ऑफ मॉड्यूल कसं करणार मी याला या केसमध्ये? व्हेरी सिम्पल. काही जे मॉड्यूल्स असतात ते बाय डिफॉल्ट येतात, काही येत नाही बाय डिफॉल्ट. मी काय करतो, याला इथून कॉपी करतो, इथे पेस्ट करतो, आणि आता मॉड्यूलचं नाव काय द्या, हे आहे ना, या मॉड्यूलला इथून कॉपी करतो, तिथे पेस्ट करतो, कंट्रोल V. बघा इन्स्टॉलेशन होत आहे त्याचं. इज इट क्लिअर? हाउ टू इन्स्टॉल एक्सटर्नल मॉड्यूल और लायब्ररीज, दिस इज द वे. अशा पद्धतीनं वापरू शकतो आपण. मग आपल्याला हे वापरायचं आहे प्रोग्रामिंगमध्ये. आता आपण ते इन्स्टॉल केलेलं आहे. आता बघा हा प्रोग्राम मी कसा तिथे हे करतो, कंट्रोल V केलं इथे मी याला. हा बघा काय म्हणतं, इनपुट एंटर एनी नंबर. कन्वर्ट करायचा त्याला, त्याच्यात मेथड कोणती आहे? num to word मेथड आहे, नॉट अ मेथड. num to word हे फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? num to word. पण मला पहिल्यांदा चेक करायचं आहे याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स आणि फंक्शन्स आहेत. तर इम्पोर्ट करायचं, इम्पोर्ट num to word. काय लिहिणार नंतर मी? num to word नंतर वर्ड्स आहे त्याचं, वर्ड्स, num to words. काय लिहिणार इथे सांगा पटापट? काय लिहिणार? dir ऑफ num to words वर्ड्स. तर त्याच्या मधले असणाऱ्या मेथड्स आणि फंक्शन्स मला दिसत आहे. येस ऑर नो? हे बघा याच्यातले हेच फंक्शन होतं ना, हे वापरलं ना आपण इथे. बघा कॉपी सिलेक्शन केलं आहे, बघा इथे त्याचा यूज केला आहे ना आपण प्रोग्रामिंगमध्ये. इज इट? num to words हेच वापरलं ना आपण इथे. यू कॅन सी इट ऑल्सो हिअर. ओके. कॅपिटलाइज इज आउटपुट. तर डॉट टायटल नावाचा कीवर्ड आहे, दॅट इज अ मेथड. डॉट टायटल. समजा मला हे नाही पाहिजे, हे सांगेल जेव्हा हा कॉन्सेप्ट सुरू होईल ना तेव्हा सांगेल मी ॲक्च्युली. ठीक आहे. हां काय येईल? एनी नंबर एंटर करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 एंटर. काय आलं याचं कन्वर्शन? 12,34,56,789. इज इट क्लिअर? व्हेरी इझी. ओके. इथे काय लिहिलेलं आहे? लँग्वेज इंडियन इंग्लिश लिहिलं आहे, बघा दिसते का? हे जर मी इथून काढलं त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते होईल US नुसार. मिलियन बिलियन असतं ना त्यांचं. बघा हे जर मॉड्यूल इथून काढलं मी, बघा आता एंटर 1 2 3 4 5 6 7 8 9 एंटर. बघा 123 मिलियन
456,789. तर हे जे पॅरामीटर्स असतात हे पॅरामीटर्स खूप इम्पॉर्टन्स ठेवतात. म्हणजे तुम्ही इंडियनमध्ये तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन हवं आहे तर लँग्वेज तुम्हाला इथे लिहावं लागेल, ते पॅरामीटर लिहावं लागेल. कोणतं? IN_IN. इंग्लिश कोणतं? इंडियन. तर त्यानुसार ते तिथे तुम्हाला मिळेल. इज इट क्लिअर? सर्वांना कळलं हे? ओके. पुढचं आपण बघूया पॉईंट्स. आता आपण बघायचं आहे कंडिशनल स्टेटमेंट. हे आपण शिकलेलो आहे. कंडिशनल स्टेटमेंट पायथॉनमध्ये कशी यूज होतात. हे एक्झाम्पल लक्षात आलं सर्वांना? आता ॲक्च्युअल आपलं प्रोग्रामिंग सुरू झालं असं समजा तुम्ही, इथून सुरू झालं. सर्वात पहिला कन्सेप्ट आहे कंडिशनल स्टेटमेंट इन पायथॉन. कंडिशनल स्टेटमेंट काय पायथॉनमध्ये? कंडिशनल स्टेटमेंट काय आहे? कोणकोणते कंडिशनल स्टेटमेंट आहे? इफ आहे, एल इफ आहे, एल्स आहे. दीज आर द कीवर्ड्स. हे काय ॲक्च्युली कीवर्ड्स आहे आणि या कीवर्डला कसं इम्प्लिमेंट केलं जातं त्याचं हे एक्झाम्पल. इफ कंडिशन इज काहीतरी कंडिशन राहील. आता आपण ऑपरेटर शिकलो होतो ना, त्या ऑपरेटरमध्ये आपल्याला कंडिशन्स कळल्यात. ऑपरेटर जेव्हा आपण शिकलो त्याच्यात आपल्याला कंडिशन कळल्या ना वेगवेगळ्या. त्या कंडिशनचं आता आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर पहिली कंडिशन आहे इफ कंडिशन. जर ही कंडिशन असेल समजा कोणती पण तर हा ब्लॉक सॅटिस्फाय होईल. जर ही कंडिशन मीट नसन होत तर सेकंड ब्लॉकला प्रायोरिटी दिला जाईल. ही जर कंडिशन मीट नाही होईल तर लास्ट कंडिशन एल्स असते. काय असते? लास्ट एल्स कंडिशन. तर दॅट इज अ इफ एल्स कंडिशन स्टेटमेंट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. नेक्स्ट त्याचा ब्लॉक बघू आपण. एक्झाम्पल असेल कदाचित इथे बघा. बेसिक इफ स्टेटमेंट. असं जर काही असेल तर बेसिक झालं आहे ऑपरेशन. काय केलं याच्यामध्ये? एक्स इज ग्रेटर दॅन 5. एक्स किती आहे? 10 आहे. 10 इज ग्रेटर नॉट म्हणून काय येईल? एक्स इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 5 कसं लिहिणार आहे तर तुम्ही सांगा. हे शिकलो होतं तुम्हाला मी? यस ऑर नो? की विसरले? फॉर्मॅटिंग? यस ऑर नो? हां, हे आपण शिकलो होतो. त्याला एक्झिक्यूट करून पाहू इथे आपण आता. कंट्रोल V. काय आन्सर येईल? 10 इज ग्रेटर दॅन 5. एकदम सिम्पल आहे. आता थोडी लेवल इथं वाढली. इफ एल्सचा अर्थ काय होतो नेमका? इव्हन आणि ऑड डिसाईड करायचं आहे मला. इव्हन नंबर आणि ऑड नंबर. नंबर दोनच असू शकतात. एक तर इव्हन असू शकतो किंवा ऑड असू शकतो. तर इफ स्टेटमेंटमध्ये मी नंबरला चेक केलं. जर तो एक्झॅक्टली इक्वल्स टू त्याचा रिमाइंडर 0 असेल, नंबरचा रिमाइंडर 0 असेल. तुम्हाला माहीत आहे ना 2चा जर एखाद्या नंबरला आपण डिवाईड करतो तेव्हा जर रिमाइंडर 0 मिळाला आपल्याला याचा अर्थ दॅट इज अ इव्हन नंबर. अदरवाईज इट इज अ ऑड नंबर. तीच कंडिशन इथे केलेली आहे. ठीक आहे. सांगा याचं आउटपुट काय येईल? व्हॉट विल बी द आउटपुट? त्या कोडमध्ये काही चेंजेस करावे लागतील का? येस ऑर नो? एफ लिहावं लागेल याच्यासमोर. का लिहावं लागेल एफ? शिकवलं होतं तुम्हाला. फॉर्मॅटिंग इज इम्पॉर्टंट. इथं फॉर्मॅटिंग केलेलं नाही आहे तर फॉर्मॅटिंग करणं मस्ट आहे. फॉर्मॅटिंग आणि जे मी तुम्हाला शिकवलं होतं ना बेसिक फॉर्मॅटिंग सर्व टाईप शिकवले होते फॉर्मॅटिंगचे. ठीक आहे. त्याच्यामधलं हेच जनरली जास्त यूज होतं. हे फॉर्मॅटिंग जनरली जास्त यूज होतं. तर बघा काय आलं? 3 इज अ ऑड नंबर. इज इट क्लिअर? ओके. देन नेक्स्ट इथे बघा. आता आपण काय केली? चेन वापरली. आता इथे काय होतं एक्झाम्पलमध्ये? इफ आणि एल्स होतं. आता आपल्याला नंबर ऑफ कंडिशन्स आपल्या वाढत आहे. कंडिशन्स काय होत आहे? आपल्या वाढत आहे. म्हणजे खूप साऱ्या कंडिशन चेक करायच्या. केस कसं वापरतो आपण? वेगवेगळ्या कंडिशन्स असतात ना त्याच्यात. तर खूप साऱ्या कंडिशन्स आपल्याला करायच्या आहे. समजा 75 मार्क्स आहेत म्हणजे 0 पासून ते 100पर्यंत मार्क्स असतात. ठीक आहे. तर या मार्कला तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ सर्टन स्केल. तर हे कॅटेगरीज असं आपण करू शकतो. सपोज मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 90 ग्रेड ए. एल इफ ही जर कंडिशन नसेल, मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 75 ग्रेड बी. त्याच्यापेक्षा खाली मार्क असेल तर ग्रेड सी. अदरवाईज याच्या खाली असेल तर ग्रेड एफ. कळलं का? म्हणजे इथं काय केलं आपण बघा. व्हॉट वी डीड हिअर? काय केलं आपण इथं? ही पहिली कंडिशन 1 2 कंडिशन्स आणि लास्ट कंडिशन. लास्ट कंडिशन नेहमी एल्सच राहते. इज इट? कळलं हे? तर याला आपण एक्झिक्यूट करून पाहू. कॉपी केलं याला इथं पेस्ट केलं. ओके. थोडी थोडी आपली डिफिकल्टी लेवल वाढत जाईल आता. ठीक आहे.
ग्रेड बी. ओके, तुम्हाला जर आता इथं युजरकडून इनपुट द्यायचं असेल तर काय लिहिणार तुम्ही इथे? INT, एंटर युअर मार्क्स. इनपुट एंटर युअर मार्क्स, INT लिहिणार. नंतर काय होईल त्याचा डेटा टाईप? स्ट्रिंग पकडला जाईल. आपल्याला स्ट्रिंग नको आहे, आपल्याला इंटिजर पाहिजे. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. ओके, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट कंडिशन आहे ही नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. नेस्टेड म्हणजे काय? व्हॉट इज नेस्टेड? नेस्टेड म्हणजे काय? पहिली कंडिशन चेक केली, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये दुसरी कंडिशन चेक केली. तुमच्याकडे 2 व्हॅल्यू आहे, 2 व्हॅल्यू तुम्हाला चेक करायच्या. नेस्टेड कंडिशन, दिस इज अ नेस्टेड. पहिले एक्स ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे, नंतर वाय ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. तर खाली काय लिहिलं? बोथ एक्स अँड वाय आर पॉझिटिव्ह नंबर. इज इट क्लिअर? नेस्टेड कंडिशन क्लिअर झाली का? तर आपण याला नेस्टिंग म्हणतो. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. सोपा आहे एकदम. आहे पहिला एक्स चेक केला, आणि इंडेंटेशन म्हणजे माहिती आहे सर्वांना, ही जे स्पेस मेंटेन होते त्याला इंडेंटेशन म्हणतात. बाकी लँग्वेजमध्ये आपण असं वापरतो, सीमध्ये पायथॉनमध्ये आपण ही कंडिशन मेंटेन करतो, दॅट इज इंडेंटेशन. अदरवाईज हे जर इकडे शिफ्ट केलं तर एरर येईल. जनरली एरर नेस्टेड इफमध्येच येते. इंडेंटेशन एरर जास्त करून याच्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे, तर एक ती गोष्ट आहे. नेक्स्ट गोष्ट, युझिंग इफ विथ लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर कोणतं आहे याच्यातलं? अँड आहे ना. लॉजिकल ऑपरेटर, अँडचा अर्थ काय होते? दोन्ही कंडिशन मॅच व्हायला पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँड? बोथ कंडिशन शुड बी मॅच. इथं दोन्ही कंडिशन मॅच होत आहे. होत आहे मॅच? नसन होत तर नाही होणार, होत असेल तर होईल. चेक करा तुम्ही ते. ठीक आहे, नेक्स्ट. हां, राईट अ प्रोग्राम टू फाइंड द बिगेस्ट ऑफ 3 नंबर्स. 3 नंबरचा बिगेस्ट फाइंड आउट करायचा आहे. कसा करणार फाइंड आउट? बिगेस्ट ऑफ अमॉंग 3 नंबर. पहिली ही कंडिशन मॅच व्हायला पाहिजे. एक्स ग्रेटर दॅन वाय असायला पाहिजे, आणि अँड एक्स इज ग्रेटर दॅन झेड असायला पाहिजे. ही कंडिशन मॅच झाली, फर्स्ट क्लास, नो प्रॉब्लेम. थांबलो लूप इथंच थांबेल. समोर जाईल का? नाही जाईल. सपोज हे कंडिशन मॅच नाही झाली, याचा अर्थ काय? एक्स वाय झेडचं चेक करता. याचा अर्थ काय? एक्स नाही आहे ना, एक्स इज अ नॉट अ ग्रेटर नंबर. मग कंपॅरिझन कोणामध्ये होईल? वाय आणि झेड. म्हणून वाय इज ग्रेटर दॅन झेड हे चेक केला जाईल. दिसली सेकंड कंडिशन. देन ही जरी कंडिशन मीट नाही झाली तर मग काय झालं? डेफिनेटली एल्स स्टेटमेंट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, कंडिशन चेक केल्या जाईल एक्स वाय झेड. पहिले एक्सचं कोणाकोणासोबत केला जाईल कॉम्बिनेशन? एक्स आणि वाय चेक केला जाईल, आणि एक्स आणि झेड चेक केला जाईल. इज इट क्लिअर? झालं चेक केलं इथे. सपोज हे कंडिशन मॅच नाही, याचा अर्थ काय? एक्स इज अ नॉट अ ग्रेटर नंबर. कंपॅरिझन कोणामध्ये करावं लागेल? वाय आणि झेडमध्ये करावं लागेल ना. मग इथे लिहिलं सेंटेन्स वाय आणि झेड कम्पेअर केला. ही जरी कंडिशन मॅच नाही होत आहे म्हणजे डेफिनेटली वाय हा ग्रेटर नंबर नाही आहे. ग्रेटर कोण आहे? झेड आहे. म्हणून इथे लिहिलं प्रिंट झेड. झेड इज अ बिगेस्ट नंबर. इथं ॲपसाठी फॉर्मॅटिंग केलं. फॉर्मॅटिंग कळलं ना सर्वांना? व्हॉट इज अ पर्पज ऑफ फॉर्मॅटिंग? इज इट क्लिअर? ओके, चला नेक्स्ट स्लाइड बघा. आता इथे काय केलं? राईट अ प्रोग्राम टू चेक अ गिवन नंबर इज बिटवीन 1 to 99. गिवन नंबर 1 to 99 मध्ये आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर कसं चेक करणार? हे त्याचं एक्झाम्पल आहे. काय आहे चेक करणार? इनपुट इंटिजरच घ्यावं लागेल. टाईप कास्टिंग बघा ना. डायरेक्ट जर मी हा प्रोग्राम गेला तुम्ही कन्फ्यूज झाले असं, सर INT का लिहिलं? आता तुम्हाला एक लक्षात आलं आहे की इथून आपल्याला स्ट्रिंग मिळतो, त्याला आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागते. टाईप कास्टिंग केलं. आता आपण ॲक्च्युली यांना चेक करू आपण इथे. ही कंडिशन मीट होत आहे का? म्हणजे समजा मी 22 एंटर केला. 22 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 आहे की नाही आहे? यस ना. कंडिशन काय झाली? ट्रू झाली. यस. अँड हां, इट इज लेसर दॅन ऑर इक्वल्स टू, म्हणजे 22 इज लेसर दॅन ऑर इक्वल्स टू 99. यस ऑर नो? दिस कंडिशन इज ऑल्सो ट्रू. ट्रू ना. ट्रू इथे पण ट्रू मिळालं आपल्याला आन्सर, इथे पण ट्रू मिळालं. ट्रू अँड ट्रू काय झालं? ट्रू झालं ना. कंडिशन मीट झाली ना. मग काय प्रिंट होईल? एन किती आहे? 22. 22 इज बिटवीन 1 to 99. अदरवाईज काय होईल? ही कंडिशन प्रिंट होईल. सपोज आता लेट सपोज एक एक्झाम्पल. इथं समजा मी लिहिलं 100. हां, इथं 100 ठेवला समजा मी. कंडिशन मॅच होत आहे का? इथे काय आन्सर मिळालं? पहिली कंडिशन काय?
ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 आहे, ट्रू आहे कंडिशन, इथे ट्रू आहे का, इथे फॉल्स आहे. अँड ऑपरेशन आहे, काय झालं, ट्रू अँड फॉल्सचं काय आन्सर येईल, फॉल्स. फॉल्स म्हणजे हा पार्ट एक्झिक्यूट होईल का, नाही होणार. एल्स कंडिशन एक्झिक्यूट होईल, काय येईल इथे यांच्या जाग्यावर 100. 100 इज नॉट बिटवीन 1 to 99. इज इट क्लिअर टू एव्हरी वन. व्हेरी सिम्पल प्रोग्राम. ठीक आहे. दिस इज द कंडिशन, दीज आर द कंडिशन्स. आता आपण बघणार आहे हे कंडिशन्स. मीन व्हाईल तुम्ही जे सांगितलं आतापर्यंत तेवढं करून पहा एक वेळा.